नाशिक लोकसभा मतदारसंघातून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती कॉम्प्युटर ही निशाणी घेऊन उमेदवारी करत आहे। भगूर येथील रेणुकादेवी मातेचे दर्शन घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वंदन करून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी आज हजारो भक्तांच्या उपस्थितीत रॅली काढली। रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेतकरी बांधवांसाठी वीज पुरवठा, तीर्थक्षेत्रांचा विकास, गरीब आणि आदिवासी समाजाला कुपोषण मुक्त करण्याचा ध्यास, भ्रष्टाचार मुक्त कारभार, रेल्वे मार्गासाठी विशेष प्रयत्न, नवीन उद्योगांना लागणाऱ्या ऑनलाईन परवानग्या 1 तासात मिळणार, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पर्यटन स्थळांचा विकास आणि रोजगार निर्मिती अशा अनेक विकासांचा अभ्यासपूर्ण वचननामा महंत सिद्धेश्वरानंद यांनी केला आहे। एकीकडे तरुणाई नशेच्या आहारी जात आहे, हे सर्व बंद होणे ही काळाची गरज आहे। लोकसभेत जाण्याची संधी महंत सिद्धेश्वरानंद यांना दिल्यास नाशिकचा विकास होणार असल्याची चर्चा नाशिकमधील मतदारांमध्ये सुरू आहे। नाशिक लोकसभा 2024च्या वनधुमाळीच्या निमित्ताने आज आम्ही पावन झालेलो आहोत, कारण आज आम्ही वीर सावरकरांच्या भूमीमध्ये येऊन त्यांना अभिवादन करून आज खरी आमची प्रचाराला सुरुवात झालेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे की वीर सावरकरांचं राष्ट्रासाठी, देशासाठी खूप मोठं योगदान आहे। स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांची आज ओळख आहे। ब्रिटिश राजवटीमध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या निमित्ताने त्यांनी खूप देशाला आपलं योगदान दिलेलं आहे। हिंदुत्व काय असावं किंवा हिंदुत्व म्हणजे काय हे आपण वीर सावरकरांकडून शिकलं पाहिजे। कारण की सध्याचं हिंदुत्व आहे हे बेगडी हिंदुत्व आहे। ज्यावेळेस आपल्याला हिंदुत्वाची गरज पडते त्यावेळेस आपण हिंदुत्वाची कास धरतो आणि ज्यावेळेस आपल्या हिंदुत्वाची गरज नसेल त्यावेळेस आपण हिंदुत्व सोडतो। परंतु आपल्याला वीर सावरकरांनी एक अशी शक्ती दिलेली, चैतन्य, आपण म्हणतो ना की कॉन्शियस इज गॉड प्रेझेन्स इन मॅन, म्हणजे प्रत्येकामध्ये विवेक असतो, विवेकाची शक्ती असते आणि तेच हिंदुत्वाच्या माध्यमातून आपल्याला सावरकरांनी दिली आणि आपण आज सावरकरांच्याच मार्गावर त्यांचे पाईक म्हणून चालत आहोत। तर नक्कीच मी नाशिककर मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करतो की आपल्या राष्ट्राच्या हितासाठी, आपण म्हणतो की देव, देश आणि धर्म, किंवा राष्ट्राच्या हितासाठी किंवा आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या हितासाठी जोही उमेदवार सुशिक्षित असेल, सुसंस्कारित असेल, निस्वार्थ चेहरा असेल तो नाशिककरांनी निवडावा आणि नाशिकच्या माध्यमातून लोकसभेमध्ये पाठवावा, ही सर्व नाशिककर मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो। तसंच मी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, माझा अनुक्रमांक 28 असून माझी निशाणी ही कॉम्प्युटर आहे। तर सर्व नाशिककर मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण मला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं आणि आपलं जे काही निशाणी आहे कॉम्प्युटर या बटनावर, चिन्हावर आपण बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करावा। मला आपल्याला सांगावंसं वाटतं की आपण खूप छान प्रश्न विचारला, कारण तो प्रश्न जो आहे नाशिकच्या हितार्थ आहे। कारण आपण सध्याची परिस्थिती बघतोय, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेला आहे। त्या कायदा सुव्यवस्थेवर कोणी बोलायला तयार नाही, किंवा आपण म्हणू की कायदा सुव्यवस्था न बोलण्याचं कारण काय असेल, कारण की त्यांचे हात त्याच्यामध्ये असतील म्हणून ते बोलत नसतील। कारण आपलं नाशिकचा इतिहास बघितला, आपली देवभूमी, कुंभभूमी म्हणून ओळख आहे आणि त्या नाशिकला आता सध्या वेगळ्या दिशेला नेण्याचं काम प्रत्येक जे काय आपण म्हणतो ना धनशक्ती असेल किंवा विघटित शक्ती असेल त्यांच्या माध्यमातून नाशिकला एक वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचं काम करत आहे। कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेला आहे। आपण म्हणतो की आता जसं तुम्ही मला विचारलं की अंमली पदार्थांचं, तर नक्कीच आमच्या अजेंड्यामध्ये ते आहे की अंमली पदार्थ म्हणजे आपण म्हणतोय की सध्या नाशिकला MD ड्रगचं कॅपिटल म्हणून ओळख झालेली आहे। तर ती नक्की ओळख धुवून काढण्यासाठी आम्ही पुढे येत आहोत आणि आपल्याला माहिती असेल की ही ओळख कोण धुवू शकते, तर त्यामध्ये ज्याचा कोणाचाही संबंध नाही किंवा निस्वार्थ चेहरा असेल आणि समाजातल्या सर्वांगीण घटकासाठी काम करणारा चेहरा असेल तोच हे करू शकतोय। तर नक्कीच आमच्या माध्यमातून ते होणार आहे। कारण आपल्याला माहिती देवभूमी असताना तरुणींच्या शाळा असेल, महाविद्यालय असेल, तिथे सर्रासपणे ड्रग्सची विक्री होते आणि आज जे काही तरुणी आहे आज हे व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचं जीवन हे बर्बाद होत आहे। तर नक्कीच आपल्याला त्यासाठी प्रयत्न करता येईल। नाव आहे स्वप्ना काशीनाथ बोराटे उर्फ शबरी। मी नाशिकला राहते, शालिमारमध्ये। मी गुरुदेवांची शिष्य आहे गेल्या 25 वर्षापासून आणि माझा खूप विश्वास आहे की आपले जे महंत आहे सिद्धेश्वरानंद सरस्वती हे नाशिकचा विकास करणार आहे। कारण की गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघतोय की नाशिकचा काहीच विकास झालेला नाही आहे किंवा जे कामं व्हायला पाहिजे ते सगळे कागदावरतीच आहे, प्रत्यक्षात काहीच उतरलेलं नाही आहे। नाशिकची एक ड्रग सिटी म्हणून ओळख होते, तर ती एक देवभूमी म्हणून, संतांची भूमी म्हणून झाली पाहिजे। त्याच्यासाठी महंत सिद्धेश्वर काम करतील याचा मला विश्वास आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिकला हा महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती हेच महाराज आपल्याला खासदार म्हणून का पाहिजे, तर ते साधू आहेत, निस्वार्थ भावाने सेवा करणार आहेत। त्यांना स्वतःचा खिसा नाही किंवा स्वतःचा परिवार नाही,
स्वतःच्या स्वार्थासाठी ते कोणतंही काम करणार नाही. म्हणून आपल्याला असा माणूस निवडून द्यायचा आहे की जो आपला उमेदवार असेल, आपला हक्काचा माणूस असेल आणि आपला आवाज दिल्लीपर्यंत पोचवेल आणि आपल्यासाठी सगळं काम करेल, आपला राहील. म्हणून महंत सिद्धेश्वर हे आपले आहेत. सगळ्यांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्या अशी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती करते. जय श्रीराम. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.